त्यांचे आम्ही 1 लिटर कनेक्शन आहे, UPS चा बॅकअप आहे आणि ऑल दिस क्लॉक्स आर रनिंग ऑन AC सप्लाय. सोशल मीडियाचा खूप जास्त म्हणजे काही गोष्टी अशा ट्रेंडिंगला येऊन जातात आणि म्हणजे लिटरली मागे जसं ज्योतिबा फुलेंबद्दल मागे सोशल मीडियावर बऱ्याच काही कॉन्ट्रोवर्सीज चालल्या होत्या, हे चाललं होतं. सो तेच आहे की काहीही एखादी खोटी माहिती देऊन या जनरेशनला खूप इन्फ्लुएन्स करतायत आणि काय पॉईंट नाही तेच तर. म्हणजे आता एखादी जर काही मला एखादं नॅरेशन मला जर रोटेट करायचंय एखाद्या विचारांबद्दलचं एखादं काही, तर मी सहज देऊ शकतो, कारण मला माहिती आहे की हे सोशल मीडियावर बघितलेली जी गोष्टी आहेत या कोणीच जाऊन नंतर बघणार नाही, वाचणार नाही, व्हेरीफाय कोणीच करणार नाही. खूप साऱ्या गोष्टी जगात देव आहे नाही आहे मला माहित नाही, पण आपल्याला आपलं मरण थांबवता आलं का? थांबवता नाही. म्हणजे कोणीतरी शक्ती आपल्याला कंट्रोल करते. बरोबर. मी पण मानतो. माझं काय म्हणणं आहे, जर एवढं तुम्ही सायन्स पुढे ना, तर मला फक्त लिहून द्या की हे वर्ष तुमचं शेवटचं किंवा हे वर्ष मी इतकं सुंदर जगेल सर, इतकं त्या लास्ट डे पर्यंत इतकं सुंदर जगेल, सगळं सुख मी. पण एक कॉन्सेप्ट उलटा नाहीये, मरण कळलं तर माणसाला भीतीच राहणार, हा उलटा नाहीये. हो, पण मग माणूस जगेल ना सर. जर मला माहितीये मी मरणार नाहीये, मग मी काहीही करायला मग नाही. जर तुम्हाला कळालं की तुम्ही पुढच्या 2040 मध्ये 2050 मध्ये या तारखेला शेवटचा दिवस होता, तुम्ही आजपासून तयारी करा सर. सुंदर काहीच नको आपल्याला. आता काय करतोय आपण, फ्युचर सगळं फक्त मुलासाठी SIP करतो, मुलासाठी इन्व्हेस्टमेंट करतो, बायकोसाठी हे करतो. मी आता जगात नाही, ते तर आहे, बिलकुल जगत नाही. बिलकुल ही ताकद कुठेतरी आहे. या SIPच्या मुद्द्यांवरून आता एक जस्ट एक टॉपिक कनेक्ट करतो मी, की आता जसं आपण बघितलं IT मध्ये बराच ले ऑफ होतोय सध्या IT इंडस्ट्रीमध्ये. सो बरेचसे इंजिनियर सगळ्यात न्यूज येतात की आत्महत्या केली, हे केलं, कारण की खूप सारे हे होते ना, बँकचे कर्ज आहेत, घर घेतलेलं आहे, गाडी घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ले ऑफ कुणाचा होतो? जी मुलं दुसऱ्या फील्ड मधून कम्प्युटर मध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, कोर्स करतात 10-20 हजाराचा, माझ्याऐवजी तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तसे आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर त्यांना असं कळलं की मला 6 लाखाचं पॅकेज मिळालं, चालू झाला. ज्याला 2-3 लाखाचा मिळणार होता तो 6 लाख. तो काय करतो, त्याची लाईफस्टाईल वाढवतोय. बरोबर. तो सगळ्या घरात सांगतोय की वर्क फ्रॉम होम 6 लाखाचं 12 लाखाचं 15 लाखाचं पॅकेज आहे. पण 1 वर्ष झालं त्यांना प्रोजेक्ट असाइन झालेला नाहीये. दे आर नॉट कम्पॅटेबल. त्यांची ट्रेनिंग घेऊन सुद्धा कम्पॅटेबल. ले ऑफ हा स्किल्ड एम्प्लॉईजचा नाहीये, अनस्किल्ड. म्हणजे तुम्ही कुठले तरी डॉक्युमेंट लावून काहीतरी आतमध्ये आल्यानंतर 1 वर्ष तुम्हाला कुठलाच प्रोजेक्ट असाइन झाला, 1 वर्ष तुमची डेअरिंग नाही झाली, कोणाला तरी विचारा मला एखाद्या प्रोजेक्ट मध्ये घ्या किंवा काहीच नाही. तुम्हाला वाटलं मस्त फुकटचा पैसा भेटतोय, लाईफ काय चालू. मग याच्यावरती काय केलं तुम्ही? याच्यावरती तुम्ही मुली बघायला सुरुवात केली, एंगेजमेंट घरी घर बांधायला सुरुवात केली, लोन काढले, आयफोन घेतले, सगळं केलं आणि अचानक तुम्हाला असं कळालं की यू आर नॉट कम्पॅटेबल. मग तुम्ही तिथून काढल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतं सर. बरोबर. तुम्ही कुठल्याही कंपनीतून काढलं त्याचा रिझल्ट मिळतं, यू आर नॉट कम्पॅटेबल. तुम्ही कुठल्याच कंपनीने इंटरव्ह्यू देऊ शकत नाही. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा जो बलून सध्याचा कम्प्युटरचा बलून तोच झाला. म्हणजे असं झालं की म्हणजे माझं असं झालं की मी जेव्हा डिग्रीला होतो माझ्या डिग्रीला असताना माझे जे सोबतचे मित्र होते, त्यावेळेसच जनरली हा ITचा थोडा एक 7-8 वर्ष आधी ITचा बूम, तिथून ते जास्त नाही. एक तेव्हा खूप होतं की 2009 पासून 2016-17 पर्यंत आहे ना, हो, कम्प्युटर IT इतकं डाऊन होतं सर की मी कम्प्युटर. त्याच्यानंतर जे हे आलं की पॅकेजेस एकदम वाढले, खतरनाक. कोविड आला. कोविडमध्ये काय झालं बघा, कंपनीला ही कंपनी फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या नाश्ता पाण्याची सोय करायची, कॉफी वेंडर, सगळं लाईफस्टाईल तुमचं सगळं मेंटेन करायचं. कोविडमध्ये आम्हाला लाईट बिल पण नाही कंपनीला. कंपनीने काय केलं, तो प्रॉफिट आहे ना, तो एम्प्लॉईज मध्ये दिला. जर प्रॉफिट मध्ये दाखवला असतं तर टॅक्स पडला असता. बरोबर. एम्प्लॉईज मध्ये दिला म्हणून पॅकेजेस वाढून गेले. पण मुलांनी जर तिथे स्वतःला अपस्किल केलं असतं, 2 कोर्सेस केले असते की नाही त्याला ह्या टेक्नॉलॉजी ऐवजी आपण अजून काय करूया, ह्या टेक्नॉलॉजी जाऊ. बरं. मेकॅनिकलची फील्ड का कमी झाली? तेच माझा तो एक मुद्दा होत असतो मला की मेकॅनिकल आणि सिव्हिल कडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बदलला. मेकॅनिकल का कमी झाली सर? कारण मेकॅनिकली वर्क होणारे गाड्या शेवटी ते बंद थांबू शकत नाही. बरोबर. पण मध्येच इलेक्ट्रिक बॅटरी आली, इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्या, लोकांनी अपग्रेड केलंच नाही स्वतःला. अपग्रेड नाही. बऱ्याचशा गिअर बनवणाऱ्या कंपनीज ज्या होत्या, छोट्या मोठ्या ज्या जॉब्स करणाऱ्या कंपनी होत्या, त्यांनी आता स्वतःला बॅटरीज बनवणं स्वतःला शिफ्ट केलं की जॉब टिकणार आहे सर. 100% शिफ्ट केलं की जॉब टिकणार. बरोबर. सर कोणते कोर्सेस करावे आता ह्या जनरेशनने? AI
AI हे प्रत्येकाला आहे. बरोबर. मला असं वाटतं की कम्प्युटर ही ब्रांच प्रत्येकासाठी आहे. हो, तुम्ही सिव्हिलला जा, ऑटोकॅड करायचं, कुठेही तुम्हाला सिव्हिलचे कटिया वगैरे सॉफ्टवेअर यूज करायचे, 100% ते सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला कम्प्युटरमध्ये करणं आहेच. मेकॅनिकलला जा, नॉलेज तर तुम्हाला पाहिजे. केमिकलला जा, तुम्हाला कम्प्युटर यूज करणार आहे. बरोबर. केमिकलला बूम येण्याचं कारण दुसरं महत्वाचं सर, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 आहे बघा. हो, 4.0. बरोबर. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की एव्हरी मशीन, व्हेकल, एव्हरी पर्सन, एव्हरी इंडिव्हिज्युअल, इव्हन आवर चेअर मस्ट बी कनेक्टेड टू द इंटरनेट. म्हणजे मी चेअरवरती बसले ना आता, तर मी तुमचा एम्प्लॉई फॉर एक्झाम्पल. बरोबर. तर मी थोडासा नर्वस तुम्हाला जाणून घ्यायचं की हा नर्वस काय, तुम्ही मला विचारणार नाही. चेअरवरती काही सेन्सर लावले, माझं बेड सेन्सर लावलंय, तुम्ही व्हायब्रेशन सेन्सर लावलं, माझे बीपी माझा बीपी लगेच मेजर होते, तुमच्याकडे येतोय का रे, माझ्या समोर थोडं कमी झालं, वजन रॅपिडली कॉन्फिडन्स कमी आहे, वजन रॅपिडली वाढले, बरोबर, असं तुम्हाला ऑटोमॅटिक तो डेटा ट्रॅक करू शकतो पूर्ण. सगळे रिपोर्ट तुमच्याकडे येतात. हे रिपोर्ट फॅमिली फिजिशियनला पण जात आहेत. फॅमिली फिजिशियन काहीतरी प्रिस्क्रिप्शन राईट करून देतो आपल्या टेबलवर ठेवतो. मला माहित नाही कोणी माझं अनालिसिस केलं, पण मला हे आजार झाले सगळं आयओटी सांगितलं. बरोबर. आणि आयओटी जी आहे ना, ही प्रत्येक कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करायला सांगितले. म्हणजे केमिकल असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, फार्मास्युटिकल असू दे, मेकॅनिकल असू दे, कुठल्याही कंपनीमध्ये आयओटी सिस्टम इम्प्लिमेंट करायचं. 100% ऑल इक्विपमेंट्स मस्ट बी कनेक्टेड टू द इंटरनेट बाय रूल. बरोबर. मग अशा केसमध्ये कम्प्युटर लोकांचं डिमांड वाढण्याचं एकच कारण की इथे आयओटी मॅनेज करावी लागेल ना. आता मॅनेज करावी लागेल. आता आयओटी मॅनेज करायची, ती मेंटेन करायची, इंटरनेटचा यूज करायचा, तर डेटा इकडे तिकडे घ्यायचा. त्याच्यामुळे ह्या ब्रांचचं डिमांड वाढलं. दुसरं काही कारण मी जस्ट एक आता चॅट जीपीटीलाच मी सांगितलं की एआय आणि इंजिनिअरिंग हे दोनच शब्द दिले त्याला, एआय आणि इंजिनिअरिंग, आणि त्याला सांगितलं एखादा रोस्ट पंच लाईन दे मला रोस्ट करायसाठी. सो त्यांनी एवढी मस्त लाईन दिली की इंजिनियर्स आर डेव्हलपिंग एआय टू रिप्लेस ह्युमन्स, but there are still 90% engineers, they don't get the same job in the same field. करेक्ट. 100%. म्हणजे तेच तर, कारण लोकांना सेम फील्ड मध्ये जॉब मिळणं पण एवढं अवघड झालेलं, कारण 4 वर्ष तो शिकलाय मुलगा, सध्या अवघड आहे. 4 वर्ष तो ते शिकलाय, नॉलेज घेतलंय. काय होतं माहिती का, मुलांना स्किलकडे लक्ष देत. बरोबर. म्हणजे आता आमचे भरपूर सारे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राहतात. बरोबर. स्किलकडे जर लक्ष दिलं ना, ऑटोमॅटिक जॉब मिळतो. माझं म्हणणं असं आहे की जगात जन्माला आलेला कुठलाही व्यक्ती जॉबलेस राहणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या लायबिलिटीनुसार जॉब मिळणार. बरोबर. मग आपली लायबिलिटी वाढवणे किंवा आपली एलिजिबिलिटी वाढवणे हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटचा पार्ट. सोशल मीडिया यूज करता? हो. किती? कामापुरतं. अच्छा, कामापुरतं. बाकी कामापुरतं म्हणजे डेटा सेव्ह करण्यासाठी. ओके. हा, डेटा फक्त मेसेज आला, मेसेज गेला ना, हा सेव्ह करण्यासाठी. हा, सेव्ह करण्यासाठी कसं, इन्स्टाला जर समजा मला एखादी पोस्ट आहे माझी स्वतःची, एखादं लेक्चर आहे, तर ते मला इन्स्टाला सेव्ह करायचं असेल तर मी तिथे फोटो टाकून माझं सेव्ह करतो. अदरवाईज माझ्या मोबाईल मध्ये राहत नाही सर. आज मोबाईल आहे, उद्या नाही, कुठे पण नाही, तो फक्त सोशल मीडिया. टेक्नॉलॉजी गिगात खूप काय काय म्हणजे टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करायला काय काय आयओटी मध्ये खूप काम केलं सर. बरोबर. अजून खूप करायचं आहे. हो, मी प्रोफाईल बघितली तुमची. आता सध्या आम्ही एक रोबोट बनवतोय खूप छान. ओके. रोबोट इतका सुंदर बनवतोय. आता ह्युमनला रिप्लेस जसं तुम्ही म्हणताय, रिप्लेसमेंट होणारच नाही. ह्युमनला एआय पण रिप्लेस करणार नाहीये किंवा आयओटी पण रिप्लेस करणार नाही. ह्युमनला रिप्लेसेबल नाही. पण आता आमचे एक पर्टिक्युलर स्टाफ येतात, टेक्निकल असिस्टंट, ते प्रत्येक क्लासमध्ये जात आहेत, अटेंडन्स वगैरे घेतात, मॅन्युअली जातात क्लासमध्ये मुलं काउंट करतायत. बरोबर. तर वी आर मेकिंग रोबोट दिस इन 1 मंथ की तो रोबोट लाईन फॉलोइंग रोबोट करेल. माझ्या 6 जेवढे काही क्लासरूम आहेत तेवढ्या क्लासरूमला जाईल. क्लासरूमला खाली तुमचा QR कोड असेल, QR कोड स्कॅन करून त्याला क्लासरूम नंबर मिळेल. बरोबर. आणि स्टाफ बाहेर येऊन किंवा रोबोट आतमध्ये जाऊन कॅमेरा बाहेर येऊन तो मुलांचा सगळा एक फ्रेम मध्ये इमेज करेल. ऑलरेडी मुलांचे ERP मधून त्यांना फोटोग्राफ्स आपण दिलेले आहेत, कोण अटेंडेड आहेत आणि कोण नाही याची डायरेक्टली. हा, म्हणजे ते जसं जुनं व्हायचं की एखाद्याच्या नावावर दुसरा प्रेझेंटी लावून जायचं, ते होणार नाही. प्रॉक्सी जसे करायचे लोक, आणि ते आता होणार नाही. तेच जसं होतं, एक मी क्वेश्चन डोक्यात आला होता माझ्या की पुढे चालून टीचर्स पण रिप्लेस होतील? नाही सर. म्हणजे हे आन्सर एवढं रॅपिडली देण्याचं कारण एकच आहे, टीचरचा रोल बदलेल. टीचरचा रोल ॲज अ मेंटर राहील. बरोबर. ॲज अ फॅसिलिटी. बरोबर आहे, कारण खूप बदलतंय ना सगळं, कारण की फिंगर टिप वर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, जे मला आतापर्यंत काही माहित नव्हतं. इमोशनल टच हा फक्त टीचरच देऊ शकतो. हो, ते काय 100% टीचर रिप्लेस होणार. टीचरचा कदाचित रोल असा बनेल की शिकवण्याऐवजी तो मेंटर बनेल, तो गाईड बनेल. असं नाही असं करूया, असं नाही तसं करूया. पण टीचरचं जागा नाही घेऊ शकत, किंवा कुठलं मशीन पण घेऊ शकत नाही. हा, ते नाही जागा घेणं इन दॅट सेन्स नाही की कमी होतील का, असं माझं म्हणणं की
इन्फॉर्मेशनची तर जी एक नीड होती बरं इन्फॉर्मेशन ती सगळी social media देत आहे. कधीच कमी होणार नाही. बरोबर. म्हणजे मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो जगात श्रीमंत कोण आहे, जगात श्रीमंत तोच आहे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डेटा आहे. बरोबर. म्हणजे इकॉनॉमिकली नाही, इकॉनॉमिकली मोठ्या मोठ्या कंपन्या डेटामध्येच काम करतात. फक्त आणि फक्त ज्याच्याकडे सगळं. आणि हे काय करणार आहे सध्या, आता मध्ये एक ट्रेंड आला होता बघा, ते जेमिनी सारीज, हा जेमिनायचा किती रॉंग गेला तो. हो, त्यांच्या वेबसाईटला त्यांनी राईट केलेलं आहे की दिस फोटोज वी आर गोइंग टू ट्रेन आवर ट्रेन आवर मॉडेल. ट्रेनिंग. पण तरी सुद्धा आपल्या मुलींनी ऐकलेलं नाही. सगळ्यांनी तिथे फोटो पिक्चर त्यांचे अपलोड केलेले. हा ऍज अ आयटी पर्सन, आता तुम्ही बरंच आयटी मध्ये तुमचं एवढं 14-15 वर्षांचं हे काम आहे, त्याच्यानंतर ऍप्स वगैरे पण तुम्ही स्वतः डेव्हलप केलेले आहेत, तुम्ही रिसर्च मध्ये पण तुमचं बरंचसं वर्क आहे. ही जी ट्रेनिंग आहे आता जेमिनाय वगैरे झालं, चॅट जीपीटी झालं, हे जे AI मॉडेल्स आहेत यांना ट्रेनिंग करण्यासाठी यांना हे मॉडेल हे सगळं काही गोष्टी फुकटात अवेलेबल होतात त्यांना, इन्फॉर्मेशन त्यांना सगळी ही. काय वाटतं किती डेंजरस आहे? हे फार डेंजरस असणार आहे सर. तेच कारण एक आयटी पर्सन कडून ऐकायला मला चांगलं वाटत. ऍक्च्युली दुधारी तलवार आहे सर. बरोबर. टेक्नॉलॉजी, कुठलीही टेक्नॉलॉजी दुधारी तलवार. तिचा घेतला तर खूप छान फायदा होऊ शकतो. माझा हा मोबाईल मला खूप सारे पैसे कमवू देऊ शकतो आणि हा मोबाईल माझे डोळे पण घालू शकतो. बरोबर. पण किंवा मला डिप्रेशन मध्ये पण हा मोबाईल घालू शकतो. हो. म्हणजे जर टेक्नॉलॉजीचा खरंच फायदा घ्यायचा आपल्यासारख्यांनी किंवा आपल्या मुलांनी पण फायदा घ्यायचा, तर त्यांनी त्याच्यावरती छान इन्फॉर्मेशन सर्व करून, छान नॉलेज घेऊन त्याच्यावरती अपलोड करून. पण आता मुलं काय करतात, त्यांना सगळ्या गोष्टी रेडीमेड अगदी रेडीमेड हवे होत नाही. पण याचा एक फायदा पण असा आहे सर की मुलं सध्या टेक्नॉलॉजी फ्रेंडली झाली. जे म्हणतो आपण टेक्नॉलॉजी त्यांच्या आपल्याला माहिती आहे तेवढ्याही त्यांना माहिती. तर भरपूर पाहिलं लवकर मिळाली. सर्वे केला तर सर्वे मध्ये ना खूप मुलांनी त्यांचे कॉन्टेंट क्रिएशन सुरुवात केलेली. कॉन्टेंट क्रिएशन मुलांना खूप जास्त नॉलेज देतात. आज एक व्हिडिओ त्यांना शूट करायचा असेल तर त्यांना त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप डीप मध्ये जाऊन नॉलेज घ्यावं आणि मग व्हिडिओ शूट करावा लागतो. याचा फायदा त्यांना नक्कीच होतो. याचा फायदा इकॉनॉमिकली लॉंग टाइम मध्ये त्यांना राहणार होईल आणि त्यांचं नॉलेज अपग्रेड करायला राहणार. बरोबर. पण सगळेच लोक सोशल मीडियाचा तो युज नाही करत. बरेच आहेत जे डान्स करा, हे करा, ते करा, काहीतरी फालतूच्या रील काहीतरी करा, त्याच्यावरच फेमस होतात. आणि इंस्टाग्रामलाही त्याच रीलवर जास्त एंगेजमेंट, आपण एंटरटेनमेंट म्हणून घेतो ना सर त्या गोष्टी. हा तेच ना, त्याच्यावरच जास्त एंगेजमेंट येते, त्या गोष्टी जास्त फेमस होतात, व्हायरल होतात. सो मग अर्ध्याच्या वर पब्लिक तेच करते. कोणी इकडे एज्युकेशन मध्ये किंवा काही दुसऱ्या गोष्टींमध्ये घुसतच नाही. जसं आपण आता बोललो की आपलं, जसं मी आज सकाळी कॅम्पसमध्ये येऊन बऱ्याच लोकांना क्वेश्चन्स केले, हे केले, ते केले. आता ही जी ऑडियन्स आहे, ही जी पब्लिक आहे, ही 24 तासातले जवळपास 15 तास मी तर म्हणतो सोशल मीडियावर 15 ते 16 तास ही मुलं इतकी सोशल मीडियावर आणि त्या गेम्स वरती. कुठला गेम्स आहे PUBG सध्या. बरोबर. मस्त छान ग्रुप करतात, स्वतःचा स्क्वॅड बनवतात, दिवस रात्र बसतात. मला हे म्हणायचं की पालकांनी तरी ह्या लोकांना म्हणजे ह्या ज्या आपल्या हिस्टॉरिकल फिगर्स आहेत ह्या माहित नसाव्यात त्यांना ते. कारण सोशल मीडियावर पण ट्रेंडच झालाय तो आजकाल. शिवजयंती आली, शिवाजी महाराज ट्रेंडिंग मध्ये येतात, गणपती आले, गणपती ट्रेंडिंग मध्ये येतात. सगळं ट्रेंडच म्हणजे सामाजिक गोष्टींना पण ट्रेंडच बनवून ठेवले, ट्रेंडिंग वरतीच येतात त्या गोष्टी. आता जसं मी बऱ्याचशा आता शोज वगैरे करतो, कधी शिवाजी महाराजांचा रोल वगैरे मी करतो त्या शोज मध्ये. मला पण इन्क्वायरी फक्त एकतर जयंती किंवा नाही तर असं मध्ये एखादा काहीतरी कार्यक्रम असला कोणाचा, एखादा सोशल कार्यक्रम, तेव्हा एखादं कोणीतरी येतं की हा आम्हाला असा प्रोग्राम ठेवायचा, आणि मग तेवढ्या पुरतं त्यांचं ते हे असतं. सो खूपच वाईट कंडिशन असं नाही वाटत. अक्षरशः बुक्स मध्ये खूप कमी इन्फॉर्मेशन मिळते, तेवढी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरती फिंगर टिपवरती आहे. बरोबर. मुलं त्याचा जर प्रॉपर फायदा जर घेतला ना तर आजच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. जॉब्स नाही तर अशातला प्रकारच नाही सर. तुम्ही जर काही बघितलेत ना तर अक्षरशः 40 लाख रुपये पॅकेज, स्टार्टिंग पॅकेज. बरोबर. हो, माझे मित्रच आहेत काही ज्यांना खूप हायर लेवलला पॅकेज. बरोबर. चांगल्या लेवलला आहे. तुमच्या हातून तर खूप सारे स्टुडंट गेले, इन्स्पायर होतो सर माझ्या स्वतःच्या स्टुडंट्स कडनं की आज ते मला कॉल करतात, सर मी आज रेड हॅट मध्ये आहे, मी आज नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस बरोबर तिथे आहे. असा एखादा स्टुडंट आठवतो जो कॉलेज टाइमला ऍव्हरेज होता, खूप जास्त ऍव्हरेज असं म्हटलं तरी चालेल, एकदम बॅक बेंचर टाइप, आज आयुष्यात खूप काहीतरी चांगलं करतो. आठवतात सर, खूप आठवत. कोण आहे एखादा आठवण त्याची? आहे नाव घेणे. हा बिलकुल. खूप आहे सर. एक प्रसाद नावाचा मुलगा आहे. ओके. कुठला इथलाच आहे? नाशिकचा? नाही, तो 2012च्या बॅचचा आहे माझा. ओके. ओके. आणि गोकुळ नागरे वगैरे अशी मुलं आहेत, सारे आहेत. आताही आहे, क्रिश शेट्टी वगैरे आहे. बरोबर. हे जे आहेत ना, हे
त्यावेळेस ते अतिशय मागे बसणारे बॅक बेंचर पण आज त्यांचं कौतुक करावं तेवढं करतात. आज 12-15 लाख रुपये पॅकेज घेतात चांगल्या पद्धतीने. अगदी 2-3 वर्षाच्या स्ट्रगल मध्ये बरोबर स्ट्रगल नाही अशातल्या प्रकारे मी म्हणतो. स्ट्रगल करून ते मुलं इतके छान सेट झाले की खूप आनंद होतो. म्हणजे त्यांचा मेसेज येतो, सर आज माझं लग्न आहे, लग्नाला किंवा खूप आनंद होतो. जाता लग्नाला कधीतरी? हो जातो 100%. नाशिक मधल्या लग्नाला मी जातो. त्याचं कारण आहे मुलं इतके प्रेमाने बोलवतात. ते तर आहे, इतके प्रेमाने बोलवतात की गेलंच पाहिजे. त्या निमित्ताने काय होतं, त्याच्या लग्नामध्ये अजून 4-5 मुलं आलेले असतात. बरोबर, त्यांची पण भेट होते तिथे. त्या सगळ्या आपल्याला कळतं की कुठले मुलं कुठल्या क्षेत्रात आहेत. त्यावेळेस काहीतरी 5-5, 4-4, 2-2 बॅक असणारे मुलं. असा एखादा ग्रुप नाहीये जो कनेक्टेड ठेवेल मुलांना? हो, मुलांचा प्रत्येक वर्षाचा ग्रुप असतो. अच्छा, 100% ते तर आहेच. पण असे जे काही आता जसं तुम्ही हे 2-3 नावं घेतले, ते लोक ऑलरेडी त्यांच्या लाईफ मध्ये खूप काहीतरी चांगलं करतात. सो दे विल बिकम इन्स्पिरेशन फॉर अदर्स. हो, त्यांचे काही लेक्चर्स कॉलेजला मी ॲज अ गेस्ट लेक्चर साठी बोलवतो. बरोबर, कॅम्पस मध्ये बोलवतो मुलांना. त्यांचा नंबर शेअर करतो की तुम्हाला सिनियर्स ज्या बॅचेस पास आउट झाल्या, बरोबर, ज्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये काम करतायत, मुलांचा नंबर शेअर करतो. माझं नाव सांगा, ते तुम्हाला 100% मदत करतील. बरोबर. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, माझा मुलगा आहे 8 वर्षाचा आणि माझी मिसेस. अच्छा, माझी मिसेस पण प्रोफेसर आहे. ओके, त्या पण कम्प्युटर मध्ये चालू. कम्प्युटर मध्ये घरी फक्त टेक्निक अशा टेक्निक सगळ्या गोष्टी चालू असतील. घरी फक्त आज हे झालं किंवा आज मी हे प्रोजेक्ट तो बनवतोय, त्यांचं काहीतरी वेगळं असतं, ते काहीतरी शेअर करतात. बरोबर. तर एक्सचेंज. त्या कुठल्या कॉलेजला? त्या मातोश्री कॉलेज. अच्छा, मातोश्री कॉलेज. आणि माझा मुलगा आहे 8 वर्षाचा. मग घरी थोडंसं आयओटीचं शोल्डर. त्याच्यावर काय इन्फ्लुएन्स आहे तुमच्या दोघांचा? आहे, तो खूप छान करतो या गोष्टीमध्ये. आताच बसतो आमच्या शेजारी आता सध्या की पप्पा हे काय करायचंय, मग यांनी काय होईल सांगा बरं. त्या मुलांनी काय केलं होतं, आपण स्टोरी सांगताना मुलांना सांगतो ना, त्याच्या नेहमी ते लक्षात राहतं की या मुलाने असा प्रोजेक्ट आपण करायचा का. आम्ही घरी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवतो छान. बरोबर. माझ्याकडे आहे भरपूर सारे इक्विपमेंट्स आहेत आयओटीचे, जेणेकरून शोल्डर वगैरे करून आम्ही छान छोटे त्याला प्रोजेक्ट नक्कीच बनवत राहता. असे नाही खेळण्या बनवल्यात कधी त्याच्यासाठी? काय बनवलं होतं? कार बनवली मी त्याच्यासाठी. ओके, कार बनवली आणि ऍक्सिडेंट डिटेक्शन वाली कार बनवली. तो ऍक्च्युअली माझ्या प्रोजेक्टचा एक पार्टच होता. ओके. तर समोर कार, कॉफी थंडी होते, त्याची कार समोर जाऊन धडकली की त्या कारचा लगेच मेसेज येतो. ओके, ऍक्सिडेंट हॅपन्स. आली ही बाईक्स मध्ये पण आता टेक्नॉलॉजी आली. माझ्या बाईक मध्ये पण आहे. ती जर बाईकचा ऍक्सिडेंट झाला तर ऑलरेडी मी जे नंबर रजिस्टर केलेले असतील ते मेसेज जातील. त्याच्यानंतर माझ्या फोनच्या स्क्रीनवर नियरेस्ट हॉस्पिटलची लोकेशन प्लस माझा ब्लड ग्रुप, माझी थोडीफार इन्फॉर्मेशन आणि ते 2 नंबर्स जे मी त्यांना दिलेले असतील ते फ्लॅश होतात. सो आहे बाईक मध्ये पण खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही. अगदी आयओटी एकदम बेसिक खूप छान त्याला युटिलाइज झालेली. खूप छान वेनी ती वापरली गेली. असं काय वाटतं तुम्हाला अजून फ्युचर मध्ये काय काय वापरलं? सर, फ्युचरमध्ये आयओटी किंवा एआय तुमचं मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप चालणार आहे. बरोबर. ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये खूप चालणार. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या इंडस्ट्रीज, बरोबर, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात. आता मी सिव्हिलचे एक सर होते, त्यांच्यासोबत मी पॉडकास्ट केला होता. सो त्यांच्या सोबत मी बोललो होतो सस्टेनेबल एनर्जी बद्दल, की जे आजकाल नवीन ट्रेंड आलाय सस्टेनेबल एनर्जीचा वापर करून घर बांधणं, हे बांधणं, ते बांधणं, असं त्यात पण अजून आयओटी पण डेव्हलप करायला 100% टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मला काय वाटतं, मुलांनी ना टेक्नॉलॉजी आणि आजची नीड बघावी. बरोबर. त्यांनी आजची गरज काय, म्हणजे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत. माझे प्रॉब्लेम सकाळी सकाळी उठणं, अलार्म ओपन करणं किंवा कॉलेजला येताना 1-2 गोष्टी इन्स्टन्स होतात. तर एक्झॅक्टली काय इन्स्टन्स होत आहेत आणि आपण त्याला कसं टॅकल करतोय, याला म्हणतात ऍक्च्युअल डेव्हलपमेंट. बरोबर. डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूचे सोसायटीचे प्रॉब्लेम्स फाइंड आउट करणे, त्याच्यावरती सोल्युशन काढणे. म्हणजे लिटरली ॲज अ मी माझं बीटेक कम्प्लीट केलं. माझं बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये झालं. बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी केल्यानंतर मग मी बरीच वर्ष जॉब केला. अमूलमध्ये पण होतो, बऱ्याचशा गोष्टी केल्या. बट माझा एक जो इंटरेस्ट होता तो एंटरटेनमेंट फील्डकडे जास्त होता. मग मी सिरियल्स वगैरे मध्ये ट्राय केलं. सिरियल्स झालं, मूवी झालं, तिथे ट्राय करत गेलो. तर जेव्हा मग या फील्डमध्ये आलो, मग हे आता सगळं मग पुन्हा सुरू केलं की म्हटलं एक पॉडकास्ट वगैरे पण असायला पाहिजे. बट जसं IT मध्ये हे आता रिव्होल्युशन एक झालं एआयचं. सर, एआय मध्ये एक ॲप मी त्या दिवशी बघितलं. मी जस्ट एक बघत होतो ते की कसं वापरता येईल आपल्याला काय. त्या ॲपमध्ये यू डोंट नीड अ टीम फॉर मूवी मेकिंग.
काहीच तुम्हाला टीमची गरजच नाहीये. तुम्ही त्या ॲपला तुमची स्क्रिप्ट द्या, तो तुम्हाला स्क्रीन प्ले रेडी करून देईल. स्क्रीन प्ले नुसार कॅरेक्टर्स डिफाईन करेल, कॅरेक्टर्सचे कपडे कोणते असावे, त्याची बोलण्याची लँग्वेज टोन कशी असावी, सगळं डिसाईड करून तुम्हाला तो देईल. प्लस तुम्हाला जर पाहिजे की एक कॅरेक्टर मला डेव्हलप करायचं तुमच्यासारखं, तुमचा एक फोटो देऊन दिला झाला रेफरन्ससाठी, तो तसं कॅरेक्टर डेव्हलप करेल. त्याच्यानंतर लाईट्स कंडिशन, डायरेक्शन, सगळ्या गोष्टी, व्हॉइस ओव्हर, व्हॉइसवरचं काम करणं, सगळं ते AI करून तुम्हाला एक फायनल टाइमलाईन देईल की ही टाइमलाईन आहे मूवीची, या टाइमलाईनमध्ये आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने काय चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीला फिल्म मेकिंगचं थोडंही नॉलेज आहे, थोडंही, तो आज मूवी बनवू शकतो, डायरेक्ट बनवू शकतो. माझ्या मुलाचं युट्यूब चॅनल, तो काय करतो युट्यूब चॅनलवर असंच स्क्रॉल करता करता तो म्हणजे पप्पा मला AI व्हिडिओज कसे असतात ते सांगा. हा, AI व्हिडिओज. मग मी थोडंसं एआयचा टॉपिक आला की स्टडी केला आणि त्याच्यासाठी त्याचा मित्र आहे रुद्र म्हणून, रुद्र आणि त्याची स्टोरी बनवली. ओके, की दोघं जण एका खेड्यात असतात, असं करतात, तसं जातात. हे आता काल परवा त्यांनी फिश पॉट घेतला. ओके, फिश पॉट घेतला तर म्हणजे पप्पा अजून एक स्टोरी बनायची, फिश, माझे फिश आणि मी. ChatGPT ला स्क्रिप्ट टाकायची, सर स्क्रिप्ट लगेच स्क्रिप्ट लिहून येते, एखाद्या वेबसाईटला अपलोड करायची, लगेच व्हिडिओ होतो, छान व्हिडिओ लगेच अपलोड. बरोबर, अगदी 10 मिनिटाचं काम. हो, 10 मिनिटाचं काम. ज्या फिल्म बनवायला आधी 1-1 वर्ष 2-2 वर्ष लागायचे, आजकाल म्हणजे एका महिन्यात, हार्डली 1 महिना खूप झाला. जर एखादा टेक्निकल टीम तुम्ही बसवली आणि एकच फक्त कोणीतरी मॉनिटर बसवला त्यांच्यावर की हा सगळं बघेल, तो मुळात त्यांना या गोष्टी विषय निघला होता. मुलांना समजत नाही कुठे करिअर करायचं. बरोबर, विचार केला पाहिजे. EIचा यूज करून तुम्ही कार्टून्स बनवू शकता छान छान. हा, जे कार्टून्स लहान मुलांना तुम्ही 100%. बरोबर, कोकोमेलन वगैरे असे किती चॅनल आहेत, घरोघरी फक्त कार्टून चालतात सर. बरोबर, टीव्ही असतो मोठा पण त्याच्यावरती कंट्रोल असतो त्या बाळाचा. बरोबर, तुम्ही चॅनल सुद्धा चेंज करू शकत, चॅनल नाही चेंज करू शकत. तुमची लहान मुलंच काय, मोठी मुलंही बघतात. आता जो मूवी आला होता आता महाअवतार, हो, नरसिम्हा, कार्टून मूवी होता, 3D कार्टून मूवी, बट त्या मूवीने किती मार्केट केलं. सुपर. आणि ते तर मी बोललो की त्या AI ला स्क्रिप्ट तुम्ही दिली तर, पण तो AI तुम्हाला स्क्रिप्ट लिहून पण देतो, स्वतःच कॅरेक्टर बनवतो, सगळंच करतो, तो सीन बनवतो, सगळं करतो, सगळं पाहिलं. खूप छान. तेच तर, म्हणजे आजकाल असं कुठली गोष्ट राहिलेलीच नाही की माझ्याकडे हे नाहीये म्हणून मी ते नाही करू शकत. सगळं काही हँड टू हँड सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. पुढे चालून डेंजरस होणार आहे जास्त का काय वाटतं AI? कारण नाही, इंडिया सारख्या आपल्या देशासाठी जिथे मॅनपॉवर खूप जास्त आहे, इथे हा ले ऑफ किती डेंजरस आहे. आणि ते पण ह्या लेवलला आता 2025. नाही सर, ले ऑफला तुम्ही ओव्हरकम करू शकता. कसं म्हणजे, कारण की बऱ्याचशा लोकांना तोच प्रश्न पडलेला असेल आता की ऍटलिस्ट त्यांचे जॉब गेलेले असतील, देव नको जावं, पण नाहीतर मग त्यांचे जाणारे असतील. काही असतील की हे AI जे बनवलं याच्या मागे मॅनपॉवर नाही का? हो, जर AI ने तुमची इकडे तुमचं बरोबर काम कमी केलंय, बरोबर, जर तुम्ही म्हणता की रिप्लेस करण्याच्या वेळेवर तिथपर्यंत येऊन ठेवले, बरोबर, AI बनवण्यामागे टीम नाही का? हो, 100%. आपण आपले जॉब जाणे गेले हे बघण्यापेक्षा, बट ती कमी आहे ना. तेच माझं म्हणणं, कमी आहे ना, खूप कमी आहे टीम. कंटेंट क्रिएशन इतके इम्पॉर्टंट आहे ना. AI कुठून घेतं कंटेंट? AI सगळं गुगल क्राउड करतो. हो, सगळं गुगलवरच घेतात. तुम्ही साधं, आता मी सहज ट्राय केला, माझी इन्फॉर्मेशन मी ChatGPT ला विचारली, डॉक्टर उमाकांत बुचकर टाकलं. बरोबर, फॅमिली इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, अगदी पासून मी काय केलं. मी पण जरा मला रिसर्च करायची होती तर मी पण ChatGPT ला सहज म्हटलं की चला आपण आपल्यावरती एक पोएम राईट करूयात. बरोबर, मी टाकले पोएम, राईट अ पोएम पण आहे. पोएमचा शौक आहे? हो, नाही असं जनरल लाईफ मध्ये नाही, पण कविता म्हणजे काही आवडतात. ओके, एखादी तुम्हाला कविता म्हणण्यापेक्षा चारोळी म्हणत त्याला. ओके, मी थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं जास्त राहतो. बरोबर, अगदी ट्री प्लांटेशन मला खूप आवडतं. शेतीचं बॅकग्राऊंड आहे. ओके, वडील सांभाळायचे आणि ट्री प्लांटेशन खूप आवडतं मला. तर आम्ही काही सोशल क्लब्स पण आहेत, तिथे जाऊन हे बाकीच्या गोष्टी तुम्ही बऱ्याचशा टॉपिकवरती बोलतच राहतो. पण आपण कवितेवर होतो, चारोळी तुम्हाला एखादी तर खूप छान चारोळी मी आता मुलांना माझ्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये मुलांना सांगितली. माझी चारोळी नाही होती, पण आपण काय करतो, आपण त्याच झाडाखाली बसतो आणि तेच झाडं कापण्याचा विचार करतोय सध्या. हे जे नैसर्गिक आपत्ती येते ना, याच्यामध्ये आपलं ऍक्च्युअली कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट होईल. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं ह्युमन इंटरॅक्शन थोडंसं जास्तच आहे. त्यामुळे त्या गोष्टी होत आहेत सध्या. पण चारोळी खूप सुंदर होती. कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला. ये
जरा बस चावडीला झाडातून आवाज आला. अरे वा 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 वा, झाडातून आवाज बढिया म्हणजे बढिया. आपल्याला दुसरं तारणार कोणीच नाही. कोणीच नाही, निसर्गच आहे. अं, मी ऍक्च्युली आता किंवा पेरेंट्स मला नेहमी विचारतात सर की तुम्ही म्हणता की सर असं करा तसं करा, पण मुलांना एक्झॅक्टली करायचं का, आम्ही करायचं कसं, आम्ही राहायचं कसं, आम्ही जगायचं बरोबर कसं? काहीच गरज नाही बुक्स वाचण्याची किंवा खूप खूप काही बुक्स वाचून आपण तसं आपण जगण्याची. तसं लगेच. फक्त आपल्या निसर्गाकडे बघायचं. बरोबर, खूप काही शिकवतो. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडे, किती फुलांवर हक्क सांगतात हक्क त्यांना जन्म सांगतात देणारी जन्म झाडे, देणारी झाडे. आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडे. वा 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 वा, ही एक बाजू म्हणजे मुलांना माहिती किती- नसेल कॉलेजला. किती सुंदर आहे सर, किती सुंदर आहे. कविता वगैरेचा चांगला शौक आहे तुम्हाला. मला पण नाही. आहे ऍक्च्युली. म्हणजे मी बनवत वगैरे नाही किंवा सुचतात कधी कधी. ऐकायला सुद्धा एक रसिकच लागतो. प्रत्येकाला कविता कळत नाही. खूप सुंदर आहे. बघितले का? कुठलं नाही, ते ग्राउंड नाही. खूप सुंदर आहे. वरतून दाखवतो. वरून बघू आपण. खूप सुंदर. आम्ही इकडे आता याचं जे होतं व्हॉलीबॉलचं वगैरे हा, हा. ते ग्राउंड बघितलं, बास्केटबॉलचं वगैरे ते बघितलं. ऍक्च्युली लायब्ररी बंद होत होती, आम्ही ती सरळ उघडायला लावली लायब्ररी आता. नाही खूप आहे लायब्ररी आमची हा, बघण्यासाठी. कारण की जर एज्युकेशनवर बोलतोय आपण तर लायब्ररी एक खूप महत्वाचा भाग आहे त्यातला. या लायब्ररी मधलं एखादं असं पुस्तक सर तुम्हाला जे सजेस्ट करावं असं वाटेल आता, हो, इथे आणि आहे. प्रत्येक ब्रांचला. म्हणजे असं प्रत्येक अवांतर branch साठी- अवांतर वाचण्यासाठी का? हा, अवांतर. कारण शिवखेरा कॉलेजचा ते सिलेबस आहेच. शिवखेरा यांचं एक पुस्तक आहे सर. इथे मी त्याचा रिव्ह्यू पण दिला मॅडमला. शिवखेरा यांचं एक यू कॅन विन, हा बरोबर, खूप सुंदर पुस्तक आहे. खूप सुंदर म्हणजे पुस्तक आहे. प्रत्येक मुलांनी ते वाचावं. म्हणजे मी प्रत्येकाला सजेस्ट करतो की वाचावं. बरोबर. आणि एकदा इंडक्शन सुरू झालं की माझं स्वतःच सांगणं असतं सगळ्यांना हा, की एक बुक तुम्ही लायब्ररीतून तुमच्या टेक्निकल घ्या आणि एक बुक अवांतर वाचण्याची घ्या. किती बुक्स बीटी कार्ड वर अलाउड आहे? 2 बुक्स अलाउड आहे. ओके, तिकीट एका वेळेस 2 बुक्स अलाउड आहे. Okay. जवळपास बघा सर 9,582 आणि ऑनलाईन बुक्स आहेत ते आपले 17,000. इकडे फोकस करा एकदा. 17,037 बरोबर, 17,037 टोटल बुक्स आहेत आपले. बुक्स आहेत आणि 82 जनरल्स. तुम्ही पण जनरल्स लिहिलेले आहेत ना? हो, बुक्स आहेत ना माझे. तुम्ही बरेच जनरल्स लिहिलेले Books आहेत. पण आहेत माझे. कोणत्या टॉपिक्स वर आहेत? माझे AI वरती पण आहे सर बुक्स. ओके मशीन लर्निंग वरती पण आहे, IoT वरती पण बुक्स आहेत. एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वरती खूप छान बुक आहे माझं. ओके ओके, थोडं एक्सप्लेन कराल तुमच्या बुक बद्दल? हो, मी आहे इथे अवेलेबल? आता आहे डिपार्टमेंटला. ओके, डिपार्टमेंटला आहे. ओके. तुम्ही जेव्हा म्हणजे फर्स्ट तुम्ही जेव्हा या फील्ड मध्ये आले कम्प्युटर किंवा हा. या, तेव्हा कोणाचे बुक ऍडमायर केले तुम्ही तेव्हा वाचायचे? त्यावेळेस यशवंत काळीटकर यांचं एक पुस्तक होतं लेटेस्ट सी नावाचं. ओके, ते आम्हाला कंपल्शन केलं होतं आमच्या स्टाफने. कंपल्सरी ते घ्यायचं आणि खूप छान आहे. अजूनही आहे तेच ऑथर, तेच आहे. कंपल्सरी. बुक्स वेगळे वेगळे नाही, काही गरज नाही. लायब्ररी सर आहेत का? इथले लायब्ररी लायब्ररी डिपार्टमेंट हो. त्यांच्याकडे. ओके मॅडम आहेत आमच्या लायब्ररीयन आणि सर असिस्टंट लायब्ररीयन आहेत. ओके, मॅडम आज सुट्टीवर आहेत. अच्छा अच्छा, बढिया. म्हणजे मोटिवेशनल हो. थॉट पण लिहिलेले. हा, जवळपास 15-16 पेपर्स आहेत आपल्याकडे, न्यूज पेपर्स. हा, रोज हो, रोज डेली वाचतात मुलं? हो, वाचतात म्हणजे सांगावं लागतं हा. पण वाचतात. पण मुलं युटिलायझेशन आहे लायब्ररीचं मोठ्या हा. प्रमाणात युटिलायझेशन आहे. व्हायलाच आमच्या टायमिंग टेबल मध्ये करिक्युलम मध्ये आम्ही 1 hour फक्त हम्म. लायब्ररीसाठी ठेवलाय प्रत्येक वीकला. ओके, म्हणजे मुलांनी कंपल्सरी लायब्ररीत यायचं, त्यांची अटेंडन्स लायब्ररीतूनच घेतली जाणार. वाचलं गेलंच पाहिजे. हो, बढिया. त्यांची अटेंडन्स आमचे इंग्लिश सर नमस्कार सर, आशिष चौधरी. हे सगळे लायब्ररी मॅनेज करतात. ओके, आहे UPS चा बॅकअप आहे आणि ऑल दिस क्लॉक्स आर रनिंग ऑन AC सप्लाय. 5 डिफरंट झोन्सचे आपण टाइम घेतोय त्याच्यामध्ये. नाईस कन्सेप्ट आहे पण ही. हो, मी ऍक्च्युली एका याला गेलो होतो माझ्या स्टेशनला, ते बघितले मी, पण त्यांनी बनवले होते सेल टाकून. ओके, दर महिना झाला का बरं आपल्याला ठीक आहे, आपलं आहे जे कोलकाता ना ते समजेल आपल्याला. आपलं असं चेक केलं हा. अरे रॉंग झालं, Wrong मागे झालं. पडलं का? बाकी नाही समज. बाकी नाही कळणार ना. हा, ते बाकी तुम्हाला- नेटवरती जाऊन परत सेट करावं बरोबर. लागेल. त्याच्यापेक्षा मग असं केलं की प्रत्येक आता 220 सप्लाय येतो इथे, बरोबर, 220 दिला तर हे उडून जाईल. उडून जाईल.
आणि आपल्या सेलला असतो 0.5 बरोबर, सॉरी 1.2. 1.2. मग एवढा कमी कसा गेला कॅपॅसिटर? मग त्याला कॅपॅसिटर लावून 220 वरून तो 1.2 वरती आणलाय. प्रत्येक याला इक्वल डिवाइड केलाय बरोबर, आणि ते कंटिन्युअस चालतायत. मागचे 6 महिने झाले त्याला चालूच आहे, त्याच्याकडे बघण्याची गरज पण नाही. सेल नाही, काहीच नाही, काय डायरेक्ट मशीन काढून घेतलेलं आहे. ऍक्च्युली कॉलेजमध्ये अशा गोष्टी असायलाच पाहिजे, तेव्हाच मुलं पण इन्स्पायर होतात. असंच- भारी कन्सेप्ट आहे.